ओके. तर आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत आत्तापर्यंत. मला असं वाटतं हा एक क्लास आणि अजून एक पुढचा क्लास आपण त्यावरच घालवणार आहोत. तर प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना सुरुवातीपासून आपण ही जी आउटलाईन आहे ही आपण फॉलो करत आहोत. त्या आउटलाईन प्रमाणे आपण पुढे जात आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना पाहिली, त्यानंतर त्याचा जो मुख्य भाग आहे तो चार उपभागामध्ये विभागले गेलेला आहे आणि ते चार वेगवेगळे दृष्टांत दाखवणार आहे नाही का. तर पहिला ख्रिस्ताचा दृष्टांत, मग त्याच्यामध्ये आपल्याला ख्रिस्ताचं वैभव आपण पाहिलं, सात मंडळांना पत्र त्याबद्दल आपण शिकलो. आणि हा जो दुसरा भाग होता विशेष करून भविष्यात होणाऱ्या घटना, त्याला आपण सुरुवात केलेली होती. आणि त्यामध्ये मग काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे शिकायला भेटतात. विशेष करून तिथे तो आपल्याला सात शिक्क्यांबद्दल, सात करण्यांबद्दल, सात प्रतिकात्मक इतिहास याबद्दल शिकायला भेटतं. आणि मागील आठवड्यामध्ये आपण ह्या सर्वांवर विचार केलेला आहे. शेवटचा जो भाग होता विशेष करून सात वाट्यांचा न्याय, तो आपण घेऊ शकलो नाही वेळेअभावी. आणि आज आपण त्यावर मनन करणार आहोत. माझी आशा आहे की आपण जे काही शिकलेलं आहात ते आपल्याला समजलं असावं. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस या भविष्यातील जे काय म्हणतो आपण, ज्या घटना आहेत त्याचा दृष्टांत सादर करत असताना विशेष करून त्याची सुरुवातच देवाचं जे स्वर्गीय जे सिंहासन आहे त्याच्यापासून केली. आणि त्यातून हे दाखवलं की देव राज्य करत आहे. तो न्यायाने राज्य करत आहे. जो गौरवी प्रभू सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. आणि तो इतका महान आहे, तो गौरवी आहे. आणि आणि त्याचं नियंत्रण सर्वांवर आहे. तो कुणालाच सोडत नाही, नाही का. राजासनाबद्दल आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर राजासनाभोवती असणारे जे 24 आसनं त्याबद्दल आपण शिकलो. 24 वडिलांबद्दल आपण शिकलेलो आहे. आणि आणि मग आपल्याला पाहायला भेटतं कशी ख्रिस्ताचे गौरव हे सर्व करत आहेत. तो त्रैक देव गौरविला जात आहे तिथं. आणि आपल्याला पाहायला भेटतं देवीदूत सुद्धा त्याची उपासना, त्याचा गौरव करत आहेत. आणि या सर्व गोष्टीबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की ते राजस्थानाच्या आतून विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या. आणि पेटलेल्या सात मशाली राजस्थानापुढे जळत होत्या. हे पण आपण याबद्दल पण आपण शिकलो की आपल्याला जुन्या करारातील आठवण करून देते की तो गौरवी प्रभू जो काल, आज आणि युगानुसारखा आहे, जो सर्वदा राज्य करणारा देव आहे नाही का. जुन्या कराराची आपण पाहिलं थोडक्यात त्याबद्दल. आणि मग विशेष करून आपल्याला पुढे याच अध्यायांमध्ये पुढे आपण शिकलो की तो जो गौरवी यहुदा वंशाचा जो सिंह आहे त्याच्याबद्दल सुद्धा पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला शिकवण्यात आलेला आहे की तो गौरवी आहे. तो कशा प्रकारचा पराक्रमी आणि विजयी आहे ख्रिस्त. त्याचं सामर्थ्य, त्याची महानता दाखवलेली आहे. त्यावर आपण शिकलो की अ, तो यहुदा वंशाचा सिंह आहे ज्याच्याबद्दल योहानाने पाहिलं नाही का. आणि त्याला एक आश्चर्य दिसलं की ज्याबद्दल ते वडील वर्ग जे होते ते ओरड करत होते की हा यहुदा वंशाचा सिंह आहे. ज्यावेळेस हा जो योहान आहे मागे वळून तिथं पाहतो त्यावेळेस त्याला तिथे कोकरू दिसतं. तो म्हणतो की अरे हा जो सिंह आहे यहुदा वंशाचा तो तर प्रत्यक्षात कोकरू आहे. तर ह्या दोघांचा काय मग तुलना, काय त्याचा काय म्हणू शकतो की त्याच्या मागचा उद्देश काय आहे, चित्र कशाबद्दल आपल्याला दाखवितं. तर मग नक्कीच ख्रिस्ताचं मसीहा पण एक दाखवितं. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं तो अभिवचनाचा मसीहा आहे. आणि विशेष करून तो गौरवी महान तारणार आहे जो वधल्या गेला नाही का. तो ओलांडणाचं कोकरू आहे. तर अद्भुत आहे हे कोकरू. म्हटलेलं आहे की त्या वधायला नेलेल्या त्या शांत कोकऱ्याप्रमाणे नव्हता आता म्हटलेलं आहे. तर हे कोकरू जे आहे म्हणे याला याला शिंग आहेत म्हणे. आणि आणि याच्या समोर आता कोणीच अ, अ, टिकू शकणार नाही ना का. त्याच्यासमोर कोणीच टिकू शकणार नाही. पाचव्या अध्यायामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर सात शिंगे आहेत त्याला म्हटले आहे. आणि त्याची प्रतिमा आता दुर्बळ, नष्ट झालेल्या, कधी न उठणाऱ्या कोकरासारखी नाहीये. तर तो विजयी कोकरा आहे आणि तोच मसीहा आहे नाही का.
आणि मग त्याला जोडून आता हे जे दर्शन आहे ते पुढं चालू होतात. मग तिथे एक मोठी गुंडाळी आपण पाहतो आणि ती गुंडाळी या 7 शिक्क्यांनी गुंडाळलेली आपल्याला पाहायला भेटते, बांधलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ते शिक्के उघडण्यासाठी त्यांनी पाहिलं की कोणीच समर्थ नाही. आणि मग त्यामध्ये फक्त एकच समर्थ होता पुढे आपल्याला पाहायला भेटतं. तो कोण? तर तो हा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग त्या शिक्क्यांबद्दल आपण शिकलो. प्रत्येक शिक्का जसा उलगडत गेला तसं देवाचं अद्भुत कार्य आणि देवाची महान योजना नाही का, त्याच्याबद्दल आपल्याला ते आठवण करून देणार होतं. आणि मग आपण करण्यांचा जो न्याय आहे, त्याबद्दल आपण शिकलो नाही का, की प्रत्येक जो कर्ण वाजवला जायचा आणि त्या प्रत्येक करण्यामाग आपल्याला पाहायला भेटतं की नवीन न्यायनिवाडा या पृथ्वीवर येताना दिसत आहे. आणि तशाच प्रकारे आपण पाहतो की ते करणे जे आहे, आपल्याला त्या जुन्या करारातील पण आठवण करून देणारे होते. तर थोडक्यात आपण त्याबद्दल शिकलो. त्यानंतर 7 प्रतिकात्मक इतिहासाबद्दल आपण पाहत होतो पुढच्या भागामध्ये. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक स्त्रीचं वर्णन आपण पाहिलं, जी गर्भवती आहे, जी अगदी प्रसूती समय तिच्या जवळ आलेला आहे. पण कशा वेदना तिला होतात आणि तरीसुद्धा जरी तो मोठा अजगर तिच्या मागं लागलेला आहे, तिला धरण्याचं पाहतो. पण तरीसुद्धा आपण पाहतो ते शेवटी त्या बालकाला मारण्याचा प्रयत्न करतो, पण ती स्त्री त्या बालकाला स्वर्गात घेऊन जाते. आणि हे जे चित्रण आहे अद्भुत रीतीने आपण पाहिलं, ख्रिस्ताचा जन्म, त्याची महानता त्याबद्दल आठवण करून देतं. त्याचप्रमाणे जुन्या करारातील, नवीन करारातील विश्वासणारे लोक त्याच्याबद्दल आठवण करून देतं. विशेष करून त्या जुन्या करारामधून त्याच्या लोकांमधून ख्रिस्ताचं अद्भुत येणं नाही का, आणि मंडळीतील त्याचं राज्य, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्या आठवण करून देणाऱ्या होत्या. तर हा इतिहासाबद्दल आपण पाहिलं. त्यानंतर श्वापदाबद्दल आपण शिकलेलो आहे. एक समुद्रातून आलं, एक पृथ्वीतून आलं दुसरं नाही का. तर त्या श्वापदाबद्दल सुद्धा आपण शिकलेलो आहे. आणि ते काय आहे त्याबद्दल आपण मागे पाहिलं होतं, की कशा प्रकारे जुलमी जी राजसत्ता आहे त्याची आठवण ते करून देणार आहे. त्यानंतर 666 या नंबरबद्दल सुद्धा आपण शिकलो होतो. आणि मग 1,44,000 याच्याबद्दल पण आपण शिकलो, की नेमकं त्याचा अर्थ काय आहे. कारण ज्यावेळेस योहान त्या ठिकाणी ओळून पाहतो, तर ते 1,44,000 ज्याबद्दल यहुदीच म्हटलेलं होतं तिथं नाही का, परंतु ज्यावेळेस तो पाहतो तर ते खरे विश्वासणारे, वेगवेगळ्या राष्ट्रातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या भागातून ते लोक होते आपल्याला तिथं पाहायला भेटतं. त्यानंतर शेवटी येत असताना आपण जो हंगाम आणि पृथ्वीची कापणी त्याबद्दल सुद्धा आपण शिकलो, ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 14 वचन 14 ते 20 मध्ये पाहायला भेटतं. जिथं अद्भुत रीतीने जो न्याय आहे शेवटचा त्याची आठवण करून देतं, की तिथं द्राक्षांचं पीक आणि गव्हाचं पीक विशेष करून ह्याबद्दल दाखवलं. द्राक्ष कुंडाबद्दल सांगितलंय. देवाचा क्रोधाचं ते चित्रण आहे नाही का. तर गहू कसा देव त्याच्या कोठारात साठवतो, जणू काय त्याचे लोक जे निवडलेले आहे, ज्याच्यासाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिला नाही का सर, ते शेवटी ते त्याच्या सोबत राज्य करणार आहेत, त्याची आठवण ते आपल्याला करून देतं. तर थोडक्यात तुम्हाला याची थोडी उजळणी मी करून दिली. आता चौथा जो भाग होता या भविष्यातील घटनांबद्दलचा, तो आपण वेळेअभावी घेऊ शकलो नव्हतो आणि त्या भागाकडे आपण या सायंकाळी आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि तिथं आपल्याला आता वाट्यांचा जो न्याय आहे त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. खरं तर 7 वाट्या आणि पिढा असं आपल्या पवित्र शास्त्रामध्ये त्याला हेडिंग दिलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण बारकाईने या संदर्भाकडे पाहतो, तर आपल्याला हे शिकायला भेटतं, की हे जे 7 वाट्या आहेत, आपल्याला पाहायला भेटतं, की त्या पृथ्वीवर एकामागं एक ओतल्या जात आहेत. आणि प्रत्येक वाटी जशी ओतली जाते तशी जणू काही न्याय प्रगट होत आहे. आणि विशेष करून आपल्याला जर 15वा अध्याय आपण वाचला वचन 1 मध्ये पहा, नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे
देवाचा क्रोध पूर्ण झाला म्हटलेला आहे. तर तो म्हणतो की ह्या 7 पिढा त्यांच्या हातात होता. त्या 7 पिढा ज्या आहेत ते घेऊन ते स्वर्गात त्यांना पाहिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं शेवटल्या होत्या म्हटलेलं आहे, कारण त्यांच्या योगी देवाचा क्रोध पूर्ण झाला म्हटलेला आहे. ओके. तर ज्यावेळेस आपण या 7 शिक्के म्हणा किंवा 7 करणे, 7 इतिहास याबद्दल आपण पाहतो, तशाच प्रकारची रचना या संदर्भाची, या भागाची सुद्धा आहे. आणि विशेष करून ज्या प्रकारे त्या शिक्क्यांबद्दल किंवा करण्यांबद्दल, इतिहासांबद्दल तुम्ही पाहता, पहिले 6 इतिहास किंवा करणे किंवा शिक्के, ते पहिले 6 जे आहेत तिथं तुम्हाला न्याय आणि अनेक गोष्टी शिकायला भेटतात लगेच. त्यानंतर 7वा शिक्का किंवा 7वा करणा किंवा 7वा इतिहास ते सांगण्या अगोदर एक मध्यंतर, नाही का? जशी आपल्याला जाहिरात पाहायला भेटते, एखादा खेळ पाहत असताना मध्येच थांबवलं जातं आणि एक जसं जाहिरात आपण पाहतो, नाही का? तशाच प्रकारचं एक मध्यंतर आपण पाहतो, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ते मध्यंतर त्या दोन्ही गोष्टीला, विशेष करून त्या त्या शिक्क्याला किंवा 7व्या करण्याला जोडणाऱ्या आणि पुढील भविष्यातील घटनेसाठी मार्ग तयार करणारा ते होतं. तशाच प्रकारे आपल्याला इथं सुद्धा शिकायला भेटतं, नाही का? ज्यावेळेस आपण बारकाईने पाहतो प्रगटीकरण 15व्या अध्यायामध्ये, तर विशेष करून हे अ, जे 7 वाटे आहेत, ह्या 7 वाट्या त्याच्या त्याच्या न्यायाबद्दल सांगत असताना सगळ्यात अगोदर 6 वाट्यांबद्दल सलग सांगितलेलं, नंतर त्याच्या अगोदर मग एक मध्यंतर सांगितलं आणि मग नंतर आपल्याला पाहायला भेटतं की 7वी जी वाटे आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता जर आपण याबद्दल शिकलो, तर यामध्ये काही समानता आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ करणे जे आहेत त्यामध्ये आपल्याला न्यायाबद्दल शिकायला भेटतं, जिथं जणू काय पृथ्वीचा 1/3 भागावर त्याचा परिणाम झाला असं आपल्याला दिसून येतं. परंतु ज्यावेळेस या वाट्यांच्या न्यायाबद्दल आपण पाहतो, तर इथं मात्र संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही 15वा अध्याय बारकाईने वाचता, तर तिथं तुम्हाला 7 दूत पाहायला भेटतील आणि 7 संकटाची तयारी ते करत असताना आपल्याला दिसतील, नाही का? सुरुवातीलाच आपण ते वाचलेलं आहे की आता योहानाला आश्चर्यकारक असं दिसलेलं आहे चिन्ह. काय? हे दुसरं एक चिन्ह त्याला स्वर्गात त्याने पाहिलं आणि 7 पिढा घेतलेले 7 देवदूत त्याच्या दृष्टीस पडले म्हटलेलं आहे. तर एकीकडे ह्या गोष्टी तिथं तो पाहत आहे, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं की देवाचे लोक तिथं देवाचं गौरव करताना दिसत आहे. देवाचा दास मोशे याची गीत व कोकराचे गीत गाताना तिथं ते बोलताना दिसत होते. बघा वचन 2 मध्ये तिथं काय सांगितलंय? मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखं काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नाम संख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या विणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी न्यायकृत्य प्रगट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्या समोर येऊन तुला नमन करतील. किती अद्भुत आहे! 2 चित्र आहे. एकीकडे देवाचा भयंकर क्रोध, त्याची तयारी आपल्याला पाहायला भेटत आहे. व तिकडं त्या स्वर्गातील महान चित्र आपण पाहत आहोत, जिथं त्या श्वापदाची खूण ज्यांनी धारण केली नाही आणि जे अगदी अगदी शेवटपर्यंत विश्वासू राहिलेले आहेत. आणि हे शेवटपर्यंत विश्वासू राहणं त्यांच्या स्वतःच्या बळाने कधीच नव्हतं आपण पाहिलेलं आहे. ख्रिस्ती जीवन, त्यामध्ये देवाची महान कृपा आणि देव कशा प्रकारे आपल्याला, नाही का, ह्या सर्व गोष्टींमध्ये कृपा तर पुरवतोच, त्यासोबत आपल्याला जबाबदार पण धरतो, तो आपल्याला उभं पण करतो, स्थिर ठेवतो.
आणि तेच आपल्याला इथं सुद्धा शिकायला भेटतं 15व्या अध्यायामध्ये. दोन्ही गोष्टी आपण पाहतो. एकीकडे त्या संकटाची तयारी आपल्याला पाहायला भेटते, दुसरीकडे देवाची स्तुती करताना ते लोक दिसत आहे की देवाचा क्रोध कशा प्रकारे पूर्ण होणार होता. आणि मग 16व्या अध्यायामध्ये आपल्याला मग त्या 7 वाट्यांचा जो न्याय आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. प्रत्येक जी वाटी आहे ती न्याय आणि शिक्षेचं प्रतीक होतं. आणि मग शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की युद्ध आपल्याला शिकायला भेटतं आणि मग ते पूर्ण झालंय अशी घोषणा आपण शेवटी पाहतो. आता 15व्या अध्यायामध्ये विचार करत असताना काय सांगितले, 7 पिढ्यांबद्दल शिकायला भेटत आहे. आता ह्या पिढ्या ज्या आहेत आपल्याला मिसरची आठवण करून दिली नाही का. मिसरमध्ये ज्या प्रकारे देवाने त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी भयंकर अशा पिढा त्यावर आणल्या तिथं. त्यामध्ये मग पाण्याचं रक्त होणं, बेडकांची नाही का पिढा, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं अशा अशा ज्या जवळजवळ 10 पिढा अ, आपल्याला पाहायला भेटतं की तिथं त्या लोकांवर देवाने आणल्या. आणि त्यातून काय केलेलं आहे देवाने, त्याचं महान त्याची त्याची महानता नाही का प्रगट केली, त्याचं गौरव प्रगट केलं. कारण कारण तो महान आहे हे दिसावं. आणि त्या पिढा ज्या प्रकारे होत्या, ते प्रत्येक गोष्ट मिसर देशामध्ये देव म्हणून त्याची उपासना केली जायची. देवाने त्याद्वारे हे दाखवलं की मीच खरा देव आहे. टोळांची पीडा आपण पाहिली, मरीची पीडा आपल्याला शिकायला भेटतं, बेडकांची पीडा नाही का. तर अशा या पीडा ज्या आहेत त्या देवाने त्या मिसर देशात आणल्या त्याच्या लोकांना तिथून बाहेर काढण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण इथं पाहतो, तर इथं सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे शिकायला भेटत. आणि 7 पिढ्याबद्दल सांगितलंय, तर नक्कीच आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की अ, ही जी शाब्दिक किंवा आपण काय म्हणू शकतो एक सांकेतिक ही जी भाषा आहे, ही आपल्याला कशाची आठवण करून देते, अम, पूर्णतेची नाही का. की शेवटचं जे संकट आहे आणि देवाचं संपूर्ण अंतिम क्रोध कशा प्रकारे येणार आहे, देवाचा जो अंतिम जो न्याय आहे त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं ना का. आणि याबद्दल जे प्रीमिलेनियम मताचे लोक आहेत ते म्हणतात की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जो 7 वर्षाचा जो महान संकटाचा काळ आहे त्यावेळी येणार आहे. आणि या स्थितीमधून इस्रायल पण जाईल नाही का. आणि याच काळामध्ये काही लोक तारण सुद्धा होईल. परंतु जर आपण सरळ सरळ विचार केला या घटनेचा, तर आपल्याला पाहायला भेटतं की अद्भुत रीतीने देवाचा जो न्याय आहे जो 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 निसर्गाद्वारे येत आहे अद्भुत रीतीने, आणि शेवटी तो येणार आहे त्याची ते आठवण करून देते. त्यानंतर वचन 2 ते 4 मध्ये कोकऱ्याचं, विशेष करून मोशेचं गीत आणि कोकऱ्याचं गीत गाताना तिथं लोक आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर इथं किती अद्भुत आहे, स्वर्गातील चित्रण दाखवलेलं आहे. देवाची लोक कुठं आहेत, कुठं आहेत, किती आनंदाने ते गीत गाताना दिसत आहेत. त्यांची स्थिती कशी आहे, ते जय मिळवलेले लोक आहेत. तिथं कुठं दुःख, त्रास, क्लेश, वेदना, अरे जगातील विचार आणि ह्या गोष्टींसाठी कुठेच त्यांना थारा नाही. ते कुठेही त्याबद्दल विचार करत नाहीत. ते फक्त ख्रिस्त त्याचा गौरव करताना दिसत आहेत, त्याची महिमा करताना दिसत आहे, त्याची थोरवी गाताना ते दिसत आहेत. कारण ते ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहेत. वचन 5 ते 8 मध्ये पुढे आपल्याला शिकायला भेटतं, नंतर मी पाहिले तेव्हा साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील अ, मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे 7 पिढा घेतलेले ते 7 देवदूत त्या मंदिरातून निघाले. आता पुढे काय सांगितले, त्या मंदिरातून निघाले त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 देवदूतांना दिल्या म्हटलेलं आहे. तेव्हा देवाची तेज व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पिढा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.
आता इथं काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. नंतर मी पाहिले म्हटलेलं नाही का, तर प्रत्येक घटना ज्यावेळेस नमूद करण्यात आली इथं, नंतर मी पाहिले तर एका पाठोपाठ ज्या गोष्टी तो पाहत आहे, जणू काय तशाच प्रकारे योहान त्या गोष्टी लिहित आहे. आणि काय पाहिलं तर साक्षीचा मंडप, स्वर्गातील मंदिर आपल्याला तिथे पाहायला भेटतं. ते पुन्हा एकवर आपल्या निवास मंडपाची पण आठवण करून देतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं की स्वच्छ तेजस्वी तागाची वस्त्र परिधान केलेले आणि सोन्याचा पट्टा बांधलेले, अं, आणि 7 पिढा घेतलेले 7 देवदूत त्या मंदिरातून निघाले. हा जो न्याय आहे कुठून आहे? स्वर्गापासून येत आहे. त्याची आठवण हे करून देत आहे. आणि काय सांगितलंय? त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेले. कशाचे? युगानुयुग जिवंत असणारा देव, त्याचा क्रोध, त्याच्या भरलेल्या क्रोधाच्या भरलेल्या सोन्याच्या वाट्या त्या 7 देवदूतांना दिल्या. आता तुम्ही जर बारकाईने नवीन करारामध्ये जर तुम्ही बारकाईने विचार केला, तर याचा जो संदर्भ आहे ना, खरं तर याच्यासाठी सर्वच मानवजात पात्र होती, की सर्वांवर हा न्याय यावा, सर्व नष्ट व्हावेत. पण तुम्हाला माहिती आहे का, अशाच प्रकारची भाषा देवाच्या सार्वकालिक क्रोधाचा प्याला म्हणून आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटतं. कुठं पाहायला भेटतं बरं? गीतशेमाने बागेमध्ये ज्यावेळेस प्रभू प्रार्थना करतो, आठवतं का? तिथं प्रभूची जी प्रार्थना आहे शेवटी, तिथं तो व्याकुळ झालेला आपल्याला दिसतो. आणि तो म्हणतोय, पित्या, हा जो प्याला आहे माझ्यापासून टळला, टळला जाऊ नाही का, तरी पण माझी इच्छा नाही, तर तुझी इच्छा पूर्ण हो. आता तुम्ही म्हणाल की त्याचा आणि याचा काय संबंध आहे? तर एक लक्षात घ्या, पुष्कळ लोक जे आहेत, हा इथं एक संदर्भ जोडतात किंवा इथं अशा प्रकारे बोलतात की ह्या जो वाट्यांचा न्याय आहे यातून विश्वासणारे पण जाणार आहेत. पण बिलकुल नाही. इथं तुम्हाला विश्वासणारे अगदी तिथं स्वर्गात त्याचं गौरव करताना दिसत आहेत. का बरं? कारण हा जो न्याय आहे अगोदरच विश्वासणाऱ्यांचा कोणावर तरी लादण्यात आलेला आहे. देवाचा सार्वकालिक क्रोधाचा प्याला ख्रिस्ताने पिलेला आहे अगोदरच सार्वकालिकतेमध्ये. ख्रिस्ताने त्याच्या जगण्याद्वारे देवाच्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वधस्तंभावरील अर्पणाद्वारे जो देवाचा पवित्र, सार्वकालिक आणि जो अद्भुत असा क्रोध होता, ज्याच्यासमोर आपण टिकाव धरू शकणार नव्हतो, कधीच नसतो, तो क्रोधाचा प्याला त्याने पिला. पूर्ण नरक त्याच्यावर ओतण्यात आला. म्हणून तुम्ही ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला वधस्तंभावर केलेला पाहतो, आणि त्या ठिकाणी ख्रिस्त, एक वेळ अशी येते की जिथं ख्रिस्त मोठ्याने आरोळी मारतो की माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? तिथं आपल्याला या क्रोधाच्या प्याल्याची जाणीव व्हायला पाहिजे. तो किती भयावह आहे, की देवाने ज्या प्रकारे आपल्याशी वागायला पाहिजे त्या प्रकारे तो त्याच्या पुत्राशी वागला. का बरं? कारण तो आपल्याशी दयाने वागेल. किती अद्भुत हा देव आहे, पवित्र देव आहे. तो ख्रिस्त, त्याने तो क्रोध सहन केला. पूर्ण त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं होतं. तिथं अंधकार पसरलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या मृत्यूनंतर भयंकर भूमिकंप तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो त्यावेळी. तिथं तिथं पूर्ण भयावह वातावरण आहे पूर्ण. हे सर्व चित्र देवाच्या भयावह क्रोधाचं वर्णन करून देतात.
की कुणीच त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. कोणी त्याच्या समोर उभा राहू शकला नसता, परंतु ख्रिस्ताने ते सहन केलेलं आहे. म्हणून आपण या न्यायापासून सुटलेलो आहोत. देवाच्या महान क्रोधापासून आपण सुटलेलो आहोत ख्रिस्तामध्ये, नाही का? तर हे आपल्याला त्याची आठवण करून देतं. आणि अद्भुत रीतीने देवाचं जे पवित्र स्थान, त्याचं न्यायी पण आपल्याला पाहायला भेटतं. तिथून हा न्याय येताना आपल्याला दिसत आहे आणि तो कुणीच त्याला अडवू शकणार नाही. तो अतिपवित्र देव आहे, जो जो अशुद्धता आणि पाप बिलकुल सहन करत नाही. आणि त्याचा क्रोध जोपर्यंत तो पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणूनच या वाट्यांच्या न्यायामध्ये पूर्ण झाले आहे. हे एक महत्वाचं काय म्हणू शकतो आपण, एक जणू काय एक घोषणा आहे, जी पुढे आपल्याला शिकायला भेटेल. आता या वाट्यांबद्दल शिकत असताना पहा, पहिलं अध्याय 16 वचन 1 मध्ये सांगितलं, मग मी मंदिरातून मोठा आवाज ऐकला. तो 7 देवदूतांना म्हणाला, जा आणि पृथ्वीवर देवाच्या कोपाच्या 7 वाट्या होता. स्वर्गातून आलेली आज्ञा, न्याय आता थांबवला जाणार नाही. आता मात्र ती वेळ गेलेली आहे. तो न्याय आता थांबणार नाही. या वाट्या देवाचे संपूर्ण आणि योग्य, नाही का, त्या क्रोधाचं प्रतीक आहेत. विशेषतः त्याच्या विरोधात जे उभे राहिलेले राष्ट्र, राज्य आणि सैतानाच्या इच्छेनुसार जगणारे, त्या सर्वांवर तो न्याय येत आहे. आणि मग 16 अध्यायामध्ये वचन 2 पासून पुढे आपल्याला त्या वाट्यांचं वर्णन पाहायला भेटतं. पहा, तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा त्या श्वापदाची खून धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना वाईट व घाणेरडे फोड आले. पहिले वाटी ओतण्यात आली. आता ही जी पीडा होती, ही शारीरिक पीडा होती आणि ही भयंकर अशी पीडा आहे, अ, 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 जिथं मरणाची इच्छा केली जाते परंतु मरण येत नाही. वेदना आहेत त्या फोडांना, भयंकर त्रासदायक ही गोष्ट आहे. पण हे लक्षात घ्या नेहमी, हा जो न्याय आहे, हा विश्वासणाऱ्या लोकांबद्दल नाही, अविश्वासणाऱ्या लोकांबद्दल, दुष्ट व्यवस्थेबद्दल, सैतानी आणि सैतानाच्या मागे जाणाऱ्या लोकांबद्दल, देवदूतांबद्दल, त्या दुष्ट आत्म्यांबद्दल आणि या सर्व लोकांबद्दलच आहे. आणि विशेष करून पुढे आपण येतो आणखी, दुसरी वाटी ओतण्यात आली. आणि मग ते आपल्याला वचन 3 मध्ये पहा, दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृत माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणी मरून गेले. मरून गेले म्हटलेलं आहे. आता इथं मात्र आणखी तो जो क्रोध आहे, देवाचा न्याय, त्याचं त्याचं काय म्हणू शकतो आपण, अ, त्याचा विस्तार अधिक होताना दिसत आहे. अधिक अधिक प्रमाणात देवाचा न्याय प्रखरतेने दिसत आहे. अगोदर त्या लोकांना फोड आलेले दिसतात, पण इथं आता समुद्र आणि नद्या रक्तासारख्या बनतात. हे आपल्याला मिस्राची पण आठवण करून देतं, नाही का? मिस्र देशाची, नाही का? आणि तिथे सुद्धा तशाच प्रकारे घडून आलं. मग पुष्कळ मासे मेले, लोकांना पिण्यासाठी पण पाणी नव्हतं, अशा प्रकारची अवस्था ती होती. तर हे जणू काय जागतिक जागतिक आपण काय म्हणू शकतो, त्याचा न्याय दाखवणार आहे अद्भुत रीतीने. की समुद्र, जे आपल्याला पूर्ण, नाही का, राष्ट्र, जगाची जी व्यवस्था आहे त्याची आठवण करून देणार आहे. आणि हे जणू काय देवाचा जो न्याय आहे, तो या प्रकारे दाखवत आहे की हे जे आत्मिक आणि नैतिक रीतीने जी सडलेली अवस्था आहे, कुजलेली अवस्था आहे, जी भ्रष्टता आहे, त्याचा देव न्याय करत आहे. त्याचा देव न्याय करत आहे. पुढे आपल्याला अध्याय 16 वचन 4 ते 7 मध्ये तिसरी वाटी, त्याचा न्याय आपल्याला पाहायला भेटतो. तिसऱ्याने आपली वाटी, नद्या व पाण्याचे झरे हात ओतले आणि त्यांचे रक्त झाले. तेव्हा मी जलांच्या देवदूताला म्हटलं, असे बोलताना ऐकले, हे प्रभू, जो तू पवित्र आहेस,
होतास वाचणार, तर तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू न्यायी आहेस. कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्टांचे रक्त पाडले व तू त्यांना रक्त पिण्यास लावले आहे, यास ते पात्र आहे. तुम्हाला माहिती आहे का शिक्का अ, अ, ज्यावेळेस उघडला जातो, मला असं वाटतं 6वा की 7व्या शिक्क्या दरम्यान वेदीखालील ते आत्मे देवाकडे ओरड करत होते, की देवा तू शांत का बसलेलास, नाही का? कारण ते रक्तसाक्षी झालेल्यांचे आत्मे. लोक रक्तपात करत आहेत आणि तुझ्या लोकांचा छळ करत आहेत, नाही का? आणि अ, त्यांना मारत आहेत, पण तू का शांत बसलेला आहेस? तर ते त्याचं उत्तर इथे भेटत आहे. देव शांत बसलेला नाहीये. तर हा जो न्याय आहे, निसर्गाद्वारे देव अद्भुत रीतीने न्याय करत आहे. आजही तो न्याय करताना आपल्याला दिसतो वेगवेगळ्या प्रकारे. निसर्गच त्यांच्या विरुद्ध उठलेला दिसत आहे. कारण निसर्गाचा प्रभू जो देव आहे, गौरवी प्रभू, ज्याने सर्व काही घडवलेलं आहे, त्याचा त्याचं त्याचा विरोध यांनी केलेला आहे. त्याला नाकारलेला आहे. त्याच्या विरुद्ध हे वागणार आहे. आणि पहा, देवदूत जो आहे, तो काय बोलत आहे या वाटीत ओतताना? काय झालं की पाण्याचे झरे ह्यामध्ये त्याने ओतली, नद्या आणि पाण्याचे झरे आणि त्यांचं रक्त झालं म्हटलेलं आहे. आणि मग तो देवदूत पुढे असं म्हटला की प्रभू तू पवित्र आहेस, तू होतास आणि असणार आहेस म्हटलेलं आहे. कारण ज्यावेळेस देवाची न्यायी पण आपण पाहतो, तर मला असं वाटतं, मला एक गोष्ट आठवली आता. एका मुलीने, जॉन मॅकर जे आत्ताच देवाचे सेवक, ते आत्ताच वारले काही दिवसांपूर्वी. तर त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि आपल्याला पण प्रश्न तो येतो, नाही का, की देवाने, जर देवाला माहित आहे की नाही का तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे आणि तो पाप पाहू शकत नाही, तर देवाने मग हे पाप आणि सैतान त्याला का या भूतलावर ठेवलेलं आहे, नाही का, ते का नष्ट केलं नाही देवाने? हा प्रश्न त्या मुलीने त्या देवाच्या सेवकांना विचारला. त्यावेळेस त्यांनी एक उत्तर दिलं, ते फारच मनाला भेदणारं होतं, अद्भुत होतं. आणि ते उत्तर हेच आहे की म्हणे, प्रत्येक गोष्ट जी आहे, देवाचं चरित्र प्रकट करणारी गोष्ट आहे. एक म्हणजे देव ज्यावेळी, जर इथं पाप, दुष्टता आणि सैतान ह्या गोष्टी कार्य करताना दिसत आहे, याचा अर्थ असा नाही की देव त्यांना मान्यता देतो. परंतु लक्षात घ्या, ह्या गोष्टी आहेत, इथं ह्या गोष्टीतून सुद्धा देवाचं चरित्र दिसतं. आणि ते म्हणजे काय, की ज्यावेळेस मी माझी दयनीय अवस्था, माझे पाप, माझी भ्रष्टता मी पाहतो, त्यावेळेस मला देवाचं पावित्र्य, देवाचं न्याय पण दिसतं. ज्यावेळेस मी दुष्टता ही वाईट गोष्ट पाहतो, तर तिथं मला प्रखरतेने हे सुद्धा दिसून येतं की देव पवित्र आहे, देव न्यायी आहे, देव पराक्रमी आहे, नाही का? आणि तो यांचा न्याय करणार आहे. बरोबर की नाही? कारण जर न्याय करायला समोर काही दिसत नाही, तर तो न्यायी कसा आहे? आणि हे त्यातून दिसून येतं, हे अद्भुत आहे. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं त्याचं न्यायी पण इथं इथं आपण शिकत आहोत. तो पवित्र देव आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो शांत बसलेला नाही. त्याच्या लोकांना झालेला त्रास, त्याचा सूड तो उगवणारा आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा त्याने आशुराला आशूर राष्ट्राला, उत्तरेकडील राज्य जे आहे इस्रायल, त्याच्यावर उठवलं. पण नंतर त्याला सोडलं नाही, कारण माझ्या लोकांना तू छळलंस म्हणून त्याचा सुद्धा न्याय केला. मग बाबेलाला त्याने यहुदा राष्ट्राला उठवलं, मग बाबेलाचा पण त्याने न्याय केलेला आहे. आणि आपल्याला प्रत्येक काळामध्ये पाहायला भेटतं, नाही का, दोन्ही गोष्टी. एकीकडे तो आपल्या लोकांना अनुशासन लावतो, परंतु ज्याद्वारे तो अनुशासन लावतो त्यांना सुद्धा तो सोडत नाही. आणि देवाचं गौरव करताना इथे देवदूत दिसत आहे की तू न्यायी आहे, तू तू जिवंत आहेस. आणि खरं तर नद्या आणि झरे याचं रक्त झाले, नाही का, पिण्याचं पाणी,
जे जीवनाचं प्रतीक आहे. आता मृत्यूचं प्रतीक बनतं नाही का, देवापासून दुरावा, देवाची महानता नाही का, विशेष करून देवाच्या पवित्रतेला ते प्रकट करत आहे, की देव किती पवित्र आहे. तो पाप बिलकुल पाहू शकत नाही, म्हणूनच हा न्याय येत आहे. पुढे जो जो चौथी वाटी आहे, ते आपल्याला वचन 8 आणि 9 मध्ये पाहायला भेटतं. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योग्य माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसं कडक उन्हाने करपून गेली, तेव्हा त्या पिढ्यांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. तर अ, सूर्याबद्दल विचार करत असेल त्याचं सुद्धा अगदी मोल आहे. प्रत्येक जी गोष्ट देवाने घडवली ती एकमेकांसाठी पूरक अशी आहे. नाही का, सूर्यप्रकाश तितकाच गरजेचा आहे आपल्या जीवनासाठी नाही का. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की जर तो बंद झाला तर आपल्यासाठी ते सुद्धा भयानक गोष्ट आहे. देवाने सूर्य सुद्धा अशा ठिकाणी स्थापित केलेला आहे, ठेवलेला आहे, की जिथून योग्य प्रमाणात आपल्याला त्याची ऊब मिळावी, आपली जी गरज आहे आणि त्याच्या निर्मितीची त्याद्वारे गरज पूर्ण व्हावी नाही का. परंतु इथं आपल्याला पाहायला भेटतं जणू काय जीवनाबद्दल सुद्धा ते आठवण करून देणार, पण इथे दंड देणारा एक साधन म्हणून आता त्याचा उपयोग करण्यात येत आहे इथं. कारण निसर्गाद्वारे देव त्याचा न्याय प्रगट करत आहे. पण इथं मात्र मनुष्याची खरी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. किती कठीण हृदय हा व्यक्ती आहे. त्याने देवाकडे वळण्याऐवजी तो देवाला शिवाय शाप देत आहे. देव तो वाईट वाईट म्हणून पाहत आहे देवाकडे. बिलकुल पश्चाताप ते करत नाही. किती भयंकर आहे हृदय, किती कठीण हृदय आहे. किती त्यांच्यासमोर काही केलं तरी ते ख्रिस्ताकडे पाहणार नाही, जोपर्यंत देवाची कृपा त्यांच्यावर होत नाही नाही का. पण त्यांच्या जे न्यायासाठी नेमलेले आहेत ते त्याच्यातच जातात. पुढे वचन 10 आणि 11 मध्ये पाचवी वाटी ती ओतण्यात आली. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप केला, तरी पश्चाताप केला नाही म्हटलेलं आहे. आता या अंधकाराची पीडा पुन्हा एकवर आपल्याला मिसराची आठवण करून देतं आणि अंधकार आध्यात्मिक गोंधळ आणि ती भयानकता दाखवित नाही का. आणि खरं तर आता हा जो अंधकार आहे, तो जो सैतान ज्याच्याबद्दल आपण पाहिलं सुरुवातीपासून, पाप त्याला सुद्धा अंधकार म्हणून दाखवण्यात आलेला आहे. परंतु हा जो अंधकार आहे, जणू काय त्या सैतानी राज्याचा आता ऱ्हास करणारा अंधकार होता. जणू काय जो अंधकार ज्याने मानवाला झाकून टाकण्याचा प्रयत्न केला, तोच अंधकार आता सैतानाच्या राज्याचा ऱ्हास करताना आपल्याला दिसत आहे. तरी सुद्धा लोक पश्चाताप करत नाही, ते उलट देवाची निंदा करताना दिसत आहे. मानवी हृदय अशा प्रकारचं आहे. त्यानंतर 6वी वाटी जी ओतण्यात आली, जी आपल्याला वचन 12 मध्ये पाहायला भेटते. 6व्याने आपली वाटी फरात महानदीवर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी आटून गेले. आता इथं नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून, खोट्या संदेशाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्ह दाखवणारे भूतांचे आत्मे आहेत. ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो, आपली वस्त्रे राखतो, तो धन्य. आता काय दिसत आहे, जणू काय आता इथपर्यंत ते कठीण झालेले आहेत, ते इथपर्यंत थांबत नाहीत. हा न्याय जरी चालू आहे तरी सैतान आणि त्याची दूत हे देवाविरुद्ध कार्य करण्यासाठी बिलकुल थांबलेले नाहीयेत. आणि आता राष्ट्र उठताना दिसत आहे. तर इथेच आपल्याला मग पाहायला भेटतं हर्मगिदोन, त्या लढाईचा संदर्भ लोक घेतात नाही का. आणि त्यासाठी जणू काय ते म्हणतात की मार्ग तयार करणारी. कारण जर आपण पाहिलं तर ही जी महानदी आहे,
नाही का फरात म्हटलेला आहे. तर तिचं कोरडं होणं जणू काय ते युद्धासाठी मार्ग मोकळा करण्यासारखं आहे. आणि मुद्दामहून जणू काय देव जो आहे आता म्हणतो की तुम्ही जे सर्व स्वतःला सामर्थ्यवान समजतात नाही का. आणि इथं अ, अ, तीन अपवित्र आत्म्यांबद्दल सांगितलं जे बेडकांसारखे दिसणारे आहेत. वचन 13 आपल्याला सांगतं. आणि ते अजगराच्या तोंडातून निघाले म्हटलेले आहेत. श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेशाच्या तोंडातून निघताना मी पाहिले असं म्हटलेलं आहे. तर हे अपवित्र आणि फसवणूक करणारे आत्मे आहेत जे राजांना परमेश्वराविरुद्ध एकत्रित करताना दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? हे आजही अशाच प्रकारे चालू आहे का? आजही सरकार, आजही जे अधिकारी, जे पदाधिकारी, जे उच्च पदावर नेमलेले लोक आहेत, ते सुद्धा देवाच्या जिवंत देवाची निंदा करताना दिसतात. होय, आजही त्याच गोष्टी चालू आहेत. आजही गोष्टी चालू आहेत त्याच, नाही का? आणि वास्तविक आहे. अगदी अगदी सरळ आहे. कारण सैतान थांबलेला नाही. तो त्याचे प्रयत्न चालूच ठेवतो शेवटपर्यंत. त्याला माहित आहे की माझा नाश अटळ आहे. त्याला माहित आहे की एकच जिवंत खरा प्रभू आहे. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो, नाही का? दानियेलामध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा संदर्भ पाहायला भेटतो की तो राजाला सुद्धा प्रभावित करू शकतो. इतकं भयंकर ही अवस्था आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटते या सगळ्या गोष्टींमध्ये एक मध्यंतर दाखवलेला आहे. आता तिथं थांबलेला विषय. आणि वचन 15 मध्ये पहा या सगळ्या गोष्टी घडत आहे. संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यात येतात त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी. पण पुढे याचा संदर्भ काय? वचन वचन 15 मध्ये सांगितलं पहा जसा चोर येतो तसाच मी येईन. काय आहे ख्रिस्ताचं येणं? चोरासारखं येणं, अचानक अकस्मात येणं. त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही नग्न असे चालू नये. आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो नाही का, तो धन्य. कशाची आठवण करून देतं? प्रगटीकरण 3 मधील सारदीस मंडळीला लिहिलेल्या पत्राची इथं आठवण आपल्याला होते नाही का. ख्रिस्ताने त्यांना सुद्धा जागृत राहायला सांगितलं. विश्वासू राहायला सांगितलेलं आहे. या सगळ्या स्थिती होतील नाही का. तुम्ही विश्वासामध्ये राहा. आणि वारंवार नवीन करारामध्ये सुद्धा तुम्हाला हे शिकायला भेटेल. जागृत असं म्हटलेलं आहे. ख्रिस्ताने त्याचं जे मला असं वाटतं जे शेवटचे भाषण आहेत त्यामध्ये त्याने वारंवार ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. जागृत असा, जागृत असा नाही का. आणि मग 7वी वाटी आपल्याला पाहायला भेटते जे आपल्याला अध्याय 16 आणि वचन 17 ते 21 मध्ये 17 ते 21 मध्ये आपल्याला शिकायला भेटते. 7व्याने आपली वाटी अंतराळात ओतली तेव्हा मोठी वाणी मंदिरातून राजसनापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांची गडगडाट झाली. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला, पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले, राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले. काय आहे इथं? पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले आहे. आपल्याला कशाची आठवण करून देतं बरं? तुम्हाला माहित आहे? देवाचं क्रोध, त्याची अंतिमता, त्याचं त्याच्या क्रोधाची पूर्णता दाखवणारा हा शब्द आहे खरं तर. महान भूमिकंप नाही का. आणि हे जे चित्र दिसत आहे इथं, मेघांचा गडगडाट, विजा चमकणं, गर्जना होणं, की ते इतका क्रोधिष्टपणे तिथं पाहत आहे. नगरे कोसळत आहेत. त्याचा क्रोध पूर्णपणे तिथं पडत आहे. आणि प्रत्येक बेट पळून गेलं म्हटलेलं. डोंगरांचा ठाव ठिकाणा सुद्धा राहिला नाही म्हटलेलं. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसावर पडल्या. तेव्हा गारांच्या पिडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली. कारण त्या गारांची पीडा अति भयंकर होती. वारंवार इथं सांगितलं लोकांनी निंदा केलेली आहे. लोकांनी निंदा केली. भ्रष्ट हृदयी अंतकरण.
कितीही त्याच्यासमोर तुम्ही काही करा, ते देवाचा शत्रू म्हणूनच जगणार आहे. आणि इथं देव त्यांचं मन कठीण करताना दिसत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, की दुर्जन, दुष्ट व्यक्ती किंवा किंवा हे दुष्टता अधिक दुष्ट कार्य करताना आपल्याला दिसते, तेव्हा हे नेहमी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की हा त्यांचा न्याय आहे. हा त्यांचा न्याय आहे. आणि ज्यावेळेस इथं 7वा जी वाटी आहे, ती ओतण्यात आली, त्यावेळेस त्याने एक शब्द वाचले, ऐकलेले ते म्हणजे काय? वाणी ऐकली ती म्हणजे काय? की पूर्ण झाले. झाले म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील असताना त्याने केलेली जी अंतिम शेवटची घोषणा आहे, त्याची सुद्धा आठवण करून देतं. एकीकडे त्या वधस्तंभावर ज्यावेळेस ख्रिस्त म्हटला, की पूर्ण झाले, तिथं देवाच्या न्यायाचं पूर्ण समाधान आपल्याला पाहायला भेटतं. जे ख्रिस्ताने आपल्या बदली त्या वधस्तंभावर केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का ते समाधान कसं होतं? तो न्याय कसा होता? त्याचं चित्र इथं दिलेलं आहे. तो न्याय ख्रिस्ताने सहन केलेला आहे. पण इथं माहिती आहे का तुम्हाला? इथं देवाच्या न्यायाला कोणीच अडवू शकत नाही. कोणीच अडवू शकत नाही. जगातील भ्रष्ट व्यवस्था, दैव देवविरोधी व्यवस्था, तिचा पूर्ण नाश त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटत आहे. नाही का? इथं बाबेल नाही का? तिची आठवण झाली म्हटलेलं आहे. मोठी जी नगरी आहे, तिच्याबद्दल सांगितलं की तिची आठवण झालेली आहे. आणि मग इथं काय सांगितलं? जवळजवळ एक मन वजनाच्या गारा पडल्या. पूर्ण तो न्याय आहे देवाचा. 17-18 मध्ये त्याचा विस्तार दिलेला, पूर्ण नाशाबद्दल सांगितले. जगातील भ्रष्ट व्यवस्था, त्याचा नाश कसा होणार आहे, बाबेल त्याची आठवण आपल्याला करून देत आहे. देवाच्या क्रोधाची परिपूर्णता आपल्याला पाहायला भेटत आहे. जे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची प्रतिमा दाखवित, त्याबद्दल आठवण करून देतं, की तो अंतिम न्याय होईल. आणि तिथे सरते शेवटी ख्रिस्ताचाच विजय होणार आहे. ख्रिस्ताचाच विजय होणार आहे. आता या 7 वाट्यांच्या मालिकेनं योहानाच्या विशेष करून ज्या घटनांचा, येणाऱ्या घटनांचा उल्लेख योहान करत आहे. त्यामध्ये मग शिक्के, करणे, इतिहास आणि मग ह्या 7 वाट्यांचा न्याय याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. हे सर्व गोष्टी आपल्याला याची आठवण करून देत आहे, की देव जो आहे, देव महान, गौरवी, पराक्रमी प्रभू आहे. तो पवित्र देव आहे. आणि तो इतिहासामध्ये सुद्धा हस्तक्षेप करणार आहे. आणि तो आपल्या आपल्या वचनाबद्दल विश्वासू देखील आहे. हे सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. विशेष करून यवनाच्या काळामध्ये जे रोमी साम्राज्य होतं, आशिया मायनरच्या त्या मंडळांसाठी ते भयावह वाटत होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की या या युगामध्ये आपण जगत असताना सुद्धा आपल्या समोर जे जे अधिकार आपल्याला दिसतात, जे राज्यकर्ते आपल्याला दिसतात, ते आपल्याला फार सामर्थ्यशाली वाटू शकतात. ते फार त्यांचा आतून जे ख्रिस्त विरोधी कारवाया आहेत त्या सुरू असताना आपल्याला हे दिसून येईल, की अरे किती भयावह ह्या गोष्टी आहेत. परंतु इथं आपल्याला याची आठवण करून दिली जात आहे, की ते किती भयावह असलं तर त्यांच्यावर येणारा देवाचा न्याय अति भयावह आहे. देव आपल्या शत्रूंना नष्ट करण्यास अगदी निश्चय त्याने केलेला आहे. प्रत्येक युगातील प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला त्रास देणारा, ख्रिस्ताचा विरोध करणारा, त्याला देव कधी सोडणार नाही. पण विश्वासणाऱ्यांसाठी हे कशाबद्दल आठवण करून देणार आहे? तर विश्वासणाऱ्यांना हे याची आठवण करून देतं, की आपण या सगळ्या स्थितीमध्ये जे अत्याचार, त्रास, विरोध होत आहेत, हे आपण सहनशीलतेने यामधून आपण पुढे जाऊ. विश्वासामध्ये दृढ राहू. जागृत राहू. ख्रिस्ताच्या हाती पडू. नाही का? कारण न्याय करणारा केवळ आणि केवळ देव आहे. जो पराक्रमी आणि अद्भुत आहे. आता विशेष करून प्रगटीकरणाचा जो पुढचा जो भाग आहे,
तो म्हणजे महान वेश्येच्या शिक्षेचं वर्णन करणारा दृष्टांत नाही का. तो आपण उद्याच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. आपण त्यावर उद्या आपण मनन करणार आहोत. आपण इथे थांबूया. आपण प्रार्थना करू.